खऱ्या अर्थानं हा शौर्य दिन पाळताना एक खंत मनामध्ये लागून आहे। जो या शहराचा विकास आराखडा केला गेला होता त्या रजा खाननं, जो रजाकाराच्या मनवृत्तीचा होता, त्या रजा खाननं या विकास आराखड्यातील सुपारी हनुमान मंदिर, आमचं ग्रामदैवत असलेलं गणपती मंदिर आणि हर्सुलची देवी, बरीच हिंदूंची धार्मिक स्थळं याने भुईसपाट करण्याचा विचार मनात आणून त्यानं त्या विकास आराखड्यामधले मंदिरं बाधित दाखवले आणि त्यांना भुईसपाट करण्याचा मानस त्याने त्या या विकास आराखड्यावरून ठेवला। परंतु त्याच्या या मानसाला खऱ्या अर्थानं आम्ही माती मोल ठरवण्याचं काम करतोय। मी मागणी केलेली आहे, ज्या क्रांती चौकच्या मस्जिदीला तुम्ही वळण देऊन ती मस्जिद तुम्ही साबूत ठेवली, ती तर खरं दफनभूमी आहे आणि दफनभूमीच्या मस्जिदीला जर तुम्ही साबूत ठेवता आणि इथले ग्रामदैवत असलेले मंदिरं तुम्ही उखाडण्याचं काम करत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। ही भूमिका घेऊन आजच्या आरतीला आम्ही खऱ्या अर्थानं मानवंदना या देतो। शौर्य दिनाची आम्ही ही सुरुवात केलेली आहे। मी खऱ्या अर्थानं मी या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलणार आहे की ज्या ज्या पद्धतीने तुम्ही या हिंदूंचे धार्मिक स्थळ उडवण्याचं काम केलं आराखड्यामधून आणि क्रांती चौकच्या मस्जिदीला वाचवण्याचा प्रयत्न जो केला रजा खानने, या रजा खानला घरी पाठवून त्याची चौकशी, हा रजा खान टाउन प्लॅनिंग ऑफिसर होता महानगरपालिकेमध्ये, त्यानं विकास आराखडा त्यानं केलेला आहे, पहिला विकास आराखडा त्यानं केलेला आहे आणि त्याला मंजुरी देऊ नये आणि ती मंदिरं संरक्षित ठेवावी। आमची प्राचीन मंदिर आहे आणि ती प्राचीन मंदिरं तुम्ही वाचवावी, या भूमिकेतून माझा लढा चालू झालेला आहे। निश्चित येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी धारेवर धरून या छत्रपती संभाजीनगरची शान असलेलं आमचे ग्रामदैवत गणपती मंदिर, आमचं सुपारी हनुमान मंदिर, आमच्या हर्सुलचं देवीचं मंदिर वाचवण्याचं काम मी आमदार म्हणून या शहराचा मी करणार आहे आणि त्याच्यामुळं ही आरती खऱ्या अर्थानं ती सुरुवात आहे, एवढंच यावेळेस सांगतो।